हमारे कार्यालय के ऊपर, मैडम के ऊपर और हमारे कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता के जानलेवा हमला हुआ था। उस बारे में एनएमजेसी में तकरार जाहिर है। हमला करने वाले सामने है, लेकिन उसके पीछे के लोग कौन है, मास्टरमाइंड कौन है, इनके ऊपर कार्रवाई नहीं हो रही। हम लोगों ने इनका नाम भी दिया, उनको बताया, लिखित में भी बताया। इसके बाद में भी इस तरीके की जानकारी नहीं हो रही है। हमको रुकाने का काम कर रहे हैं हम महानगर पालिका। हम लोग चुनाव प्रक्रिया में 2 बार खड़े रह चुके हैं। अभी महानगर पालिका में हम खड़े ना रहे, इसलिए हमको रुकाने के लिए बहुत बड़े पैमाने पे षड्यंत्र चल रहा है। ये 19 सितंबर 2025 का मुद्दा रात को 12:30 बजे हमारे ऑफिस के ऊपर जिंदगी स्वरूप जिंदगी के नाम पे जो लोग आए थे, उनको पैसा नहीं मिला, इसलिए उन्होंने इतना बड़ा बवाल किया है। मैंने मानने के लिए तैयार ही नहीं कि ये मुद्दे के ऊपर बवाल हुआ है। मुद्दा अलग है, और वो मुद्दा क्या है हमने सब उनको बताया। हमने आपको भी बताया कि हम जो काम कर रहे हैं वो काम उनको अभी ज्यादा टेंशन में ला रहा है। एफ आई आर हुआ है। एफ आई आर होने के में 3 कलम लगनी चाहिए थे। एट्रोसिटी करने का आरोप लगा, करने का एक कलम लगना चाहिए था, और अटेम्प्ट टू मर्डर वो लगाने के लिए हम लोग कोशिश करें। हम लोग अभी लिखित में देने वाले हैं कि वो जांच कर दे। और इसके पीछे ये जो लोग आए, तब उन लोगों को 3 लोगों ने भड़काया। वो भड़काने वाले लोग कौन है, उनका कनेक्शन यशवंत यादव, अरुण गवली से है या नहीं है, क्योंकि मुझे नाम लेके धमकी आई है। तो ये लोगों को तकलीफ मेरी ज्यादा हो रही है। तो ये लोग है कि नहीं अभी देखना चाहिए। अभी अगर नहीं देखोगे तो ये लोग अभी और बड़ा हमला कर सकते हैं। काय तुमचं नाव आणि नेमकं काय प्रकरण आहे तुमच्या ऑफिसवरती हल्ला झालाय, कशा संदर्भात झालं काय? माझं नाव डॉक्टर मयुरी संतोष शिंदे. आम्ही एक NGO चालवतो, सम्राट शेअर अँड केअर असोसिएशन, ज्याची मी अध्यक्ष आहे. गेली 4 वर्ष म्हणजे 2021-22 पासून आम्ही या संघटनेमार्फत लोकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. तसंच लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत, मुलांची शिक्षणाची अडचण आहे, काही पेशंट आहेत त्यांना पैशाची गरज असते ट्रीटमेंटसाठी, या सगळ्या अडचणींसोबत आमदार, खासदार, नगरसेवक यांची जी कामं आहेत, गटर, वॉटर मीटरची, काही ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न, जी कामं नगरसेवकांनी करायला हवी ती कामं आमच्याकडे जेव्हा तक्रारी येतात, सगळ्याच्या तक्रारीशिवाय कुठलंही काम आतापर्यंत झालेलं नाही. ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्याच्यावरती आम्ही 2 ते 3 दिवसात काम करतोय. बऱ्याच ठिकाणी आम्ही मोटर दिलेल्या आहेत. खूप गोष्टी आम्ही वाटप केलेले, साडीचं वाटप झालं महिला दिनाच्या दिवशी, बुरखा वाटप झालं, आणि असे खूप उपक्रम गेले 4 वर्षात आम्ही राबवले आहेत. माझ्या माध्यमातून, मी डॉक्टर असल्या कारणाने जवळजवळ 70 ते 80 मेडिकल कॅम्प झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही टोटल मोफत औषधं दिलेली आहेत. ज्या महिला आयर्न डेफिशियन्सीसाठी, कॅल्शियम डेफिशियन्सीसाठी कधीही डॉक्टरकडे जात नाहीत किंवा टीटीचं इंजेक्शन घ्यायला डॉक्टरकडे जात नाहीत, त्यांना आम्ही मोफत उपचार दिलेत, मोफत औषधं दिलेत. जी एक बाटली 150 ते 200 रुपयाची मिळते, ती आम्ही आमच्या कॅम्पमध्ये मोफत दिलेली आहे. त्यामुळेच हा सगळा हल्ला होता. त्या माध्यमातून पुढे जाऊन आम्ही पॉलिटिक्समध्ये उतरायचं ठरवलं, इलेक्शनमध्ये उतरायचं ठरवलं, आणि त्याच्यानंतर जी प्रस्थापित नेते मंडळी आहेत त्यांना त्यांच्या जागेवरती त्यांना धोका वाटायला लागला, आणि त्यामुळे त्यांनी दबावतंत्र वापरायचा प्रयत्न केला. हे आगरीपाड्याचं जे मंडळ आहे ते सुद्धा प्री प्लॅन्ड इंटेन्शनली आमच्याकडे आलं, आणि त्याच्यानंतर काही इश्यूज घेऊन त्यांनी हा सगळा हल्ला केला. त्यांना काहीही अधिकार नव्हता एका सुशिक्षित महिलेचं, सुशिक्षित डॉक्टरचं क्लिनिक फोडण्याचा आणि माझं नुकसान करण्याचा त्यांना काहीही अधिकार नव्हता. पण त्यांनी ती गोष्ट केली, आणि त्यांना ती कायद्यानुसार खूप महागात पडणार आहे, कारण आम्ही हे थांबणार नाही आहोत. आम्हाला खूप प्रेशर केलं जात आहे, व्हिडिओज टाकले जात आहेत, व्हिडिओज व्हायरल केले जात आहेत, पण आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत, CCTV फुटेज आहेत. त्यांनी काय केलं, कोणी केलं, किती लोक होते, या सगळ्याचा आमच्याकडे पुरावा आहे. त्यामुळे कोणीही कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडणार नाही. जी कारवाई आहे त्याचा फॉलोअप आम्ही घेणार आणि ती कारवाई करून राहणार.